सर. रेंज बघतोय ग, घाबरतेस काय? नाहीये. हम तुम एक कमरे में बंद हुई और चाबी खो जा. हा हो काय माझं काय चाललंय, तुमचं तिसरंच चाललंय. हो काय तरी हालचाल करा की हो. काहीतरी हालचाल करूया, काहीतरी हालचाल करूया, करूयात काहीतरी हालचाल करूयात. हे कमळी, हे बघ काय काय कवितेचं पुस्तक. ही कविता बघा, खूप छान आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरीही प्रेम करता येतं, आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकला असलात तरीही प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलं लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलतात. आठवतंय ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी पाण्याने अगदी भरून गेली होती. बेभान होऊन लाटांवर नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडालो असतो तरी काहीच हरकत नाही, प्रेमाने अलगद बाहेर काढला असता. तुम्हालाही ते कळलं होतं, मलाही ते कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. झाला खेळ करून झाला. तुम्हाला टाइमपास सुचतोय अहो, इथनं बाहेर कसं जायचं त्याचा विचार करा की. अरे बाहेर पडायचंय कोणाला, मुळात बाहेर जायचा मार्ग का शोधायचा? ऋषी सर तुम्हाला येळ काळ काय करते की नाही? अहो माझी गाय तिथे वाट बघते, निंगी वाट बघते, आणि तुमच्या घरची वाट बघत नाहीत काय? हे बघ, तुझ्या आईजवळ निंगी आहे त्यामुळे तुझ्या आईचं टेन्शन घेऊ नकोस, आणि माझ्या आईजवळ बाबा आहे, माझ्या आईचं तरी कशाला टेन्शन घ्यायचं, मी करीन ना मॅनेज. माझी काय रात्रभर इथंच थांबायचं म्हणताय का काय? हरकत काय आहे? कमळी, आपल्यासाठी लायब्ररीपेक्षा जास्त रोमॅन्टिक जागा असूच शकत नाही. या सगळ्या पुस्तकांच्या सानिध्यात फक्त तू आणि मी. अनेक लव्ह स्टोरीज आहेत इथे. कविता, दोन जीवांचा विरह, त्यांच्या भेटीगाठी, प्रेमाने जवळ येणं, आणि खूप साऱ्या रोमॅन्सनी भरलेल्या लव्ह स्टोरीज. आणि ह्याच लव्ह स्टोरीजच्या साक्षीने तू आणि मी आजची रात्र इथे काढूच शकतो, नाही का? तुम्हीच वाचत बसा ही पुस्तकं, मी उपाय काढतो काहीतरी. कुणी हाय का इथं? मी आहे. तुम्ही नको आहे आता, दुसरं कोणी आहे का? अरे असं कसं? तुझ्या आयुष्यात तर मीच असणार ना. कुणी हाय का?